मंडणगड तालुक्यात 2 दिवस झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून वाहतुकीवर देखील त्याचा परिणाम दिसून येतोय। हवामान खात्याने इशारा दिलेल्या कालावधीत तालुक्यात शांत असलेल्या पावसाने शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवसात चांगला जोर पकडला असून 13 जुलै रोजी तालुक्यात सरासरी 113.75 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मंडणगड नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कोंजर अडखळ आणि गांधी चौकातील प्रभागांकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी 12 मे रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास डोंगराकडील धोकादायक बाजूने भला मोठा दगड रस्त्यावर कोसळून आला। यामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद होण्याची वेळ आली। तहसीलदार श्रीधर गालीपिल्ले यांनी तातडीने आपली आपत्ती व्यवस्थापन टीम, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्याबरोबर मंडणगड नगरपंचायत कर्मचाऱ्यांना तातडीने घटनास्थळी हजर राहण्याचे आदेश दिले। यावेळी येथील सर्व नगरसेवक आणि नागरिक देखील घटनास्थळी उपस्थित होते। महाप्रळ बंदरवाडी येथे पावसामुळे घरांचे अंशतः तर मंडणगड येथे कंपाऊंड वॉल कोसळल्याने घराचे नुकसान झाले। महसूल विभागाचे कर्मचारी नुकसानीच्या पंचनाम्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते। 2 दिवस सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे निवळी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने कोंजर आणि अडखळ या 2 गावांना जोडणाऱ्या पुलावरून पाणी गेल्याने अडखळ टाकवली या गावाची वाहतूक काही काळाकरता ठप्प झाली होती। 2 दिवसाचे पावसाने मंडणगड शहरासह पाले गावातील वीज पुरवठा काही काळासाठी खंडित झाल्याची माहिती मिळाली आहे। पाले गावाचे वायरमन सूरज माळी यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत भर पावसात दुरुस्तीचे काम करून वीज पुरवठा पूर्ववत केला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।